आपकी अदालत मध्ये भोजपुरी सिनेमाचे सुपरस्टार दिनेश लाल यादव निरुआ यांच्यावर आरोप आहे की हे राजकारणासाठी योग्य नाहीये। बघा, जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये जात होतात तेव्हा अमिताभ बच्चन यांनी तुम्हाला समजावलं होतं। त्यांनी राजकारणामध्ये आलेला त्यांचा अनुभव सांगितला होता। त्यांनी म्हटलं होतं की या मार्गावर जाऊ नको, पण तुम्ही नाही ऐकलं। अगदी योग्य बोलता तुम्ही सर, पण मला वाटतं की सरांनी मला जेव्हा सांगितलं होतं तर या गोष्टीचा विचार करून त्यांनी सांगितलं असेल की जो सेलिब्रिटी असतो त्याला खूप जास्त आराम मिळतो, खूप जास्त शांततेत राहत असतो आणि राजकारणामध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला जमिनीवर चालावं लागतं, लोकांच्या मध्ये जाऊन काम करावं लागेल। तर कदाचित म्हणून त्यांनी नाही म्हटलं असेल, पण माझा अनुभव वेगळाच आहे। मला वाटतं की राजकारणामध्ये सगळ्यात जास्त कोणी योग्य असेल तर तो मी आहे। त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण हे आहे की मला पसंत करणारे लोक, माझ्यावर प्रेम करणारे, मला आशीर्वाद देणारे प्रत्येक भाषेचे आहेत, प्रत्येक जातीचे आहेत, प्रत्येक धर्माचे आहेत। तर असाच नेता हवाय ज्याच्यावर सगळे लोक प्रेम करतील। आणि मला वाटतं की मी यामुळेच मोदीजींना सपोर्ट करतो की ते हे नाही बघत की तुमची भाषा काय आहे, तुमचा धर्म काय आहे, तुमची जात काय आहे, तुमचा पक्ष कोणता आहे, तुम्ही त्यांना मत दिलंय की नाही दिलंय हे काहीच बघत नाहीत। ते फक्त बघतात की तुम्ही लाभार्थी आहात तर तुम्हाला लाभ नक्कीच मिळेल। जर तुम्हाला घर पाहिजे तर ते मिळणारच, जर तुम्हाला रेशन पाहिजे तर ते मिळणार, जर तुम्हाला आयुष्यमान कार्ड पाहिजे तर ते मिळणार, कारण की तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि ते भारतासाठी ते करत आहेत, सगळ्यांसाठी करत आहेत, तर तुम्हालाही लाभ मिळणार। आणि यासाठी मी राजकारणामध्ये आहे सर। कारण बघा, मोदीजींना तर तुम्ही आत्ता भेटला आहात, त्यांचे प्रशंसक आत्ता बनले आहात। जेव्हा पाकिस्तानने एक हल्ला केला होता हिंदुस्थानवर, तर ते मी बघून खूप दुखावलो होतो आणि मी गाणं बनवलं की अब ना छोड़िया पाकिस्तान के सबक सिखा दा मोदी जी, अब ना छोड़िया पाकिस्तान के सबक सिखा दा मोदी जी, सूतल जब ले शेर रहे तब तक गीदड़ ललकारे, लाखों गीदड़ भागे ले जब शेर झपट्टा मारे। तो पाकिस्तान के अब वो करे औकात बता दा मोदी जी। आणि त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झालं। तर मला वाटलं की वाह, म्हणजे आम्ही जे गातोय तो आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतोय। तुमचे व्हिडिओज मी पाहिले ज्यामध्ये तुम्ही लोकांना म्हणत आहात सायकलला वोट द्या। जेव्हा कोणीतरी चांगलं काम करत असेल तर त्याचं कौतुक झालंच पाहिजे आणि त्यांना सपोर्ट केलाच पाहिजे। जेव्हा धरतीपुत्र मुलायम सिंग यादवजी रक्षा मंत्री होते त्यावेळेस त्यांनी एक नियम आणला होता की फक्त टोपी आणि शहीदांचा बेल्ट, फक्त ह्याच गोष्टी घरी जाणार नाही, त्याचं पार्थिव शरीरही जाईल आणि सोबतच एक धनराशी पण जाईल। तर मी त्यांचा फॅन झालो। मला समजलं की वाह, नेताजींनी किती मोठं काम केलंय, मी त्यांचा खूप मोठा फॅन झालो। त्यानंतर जेव्हा अखिलेश यादव भाऊ आले आणि त्यांनी म्हटलं की मी कोणत्याही माफियाला तिकीट देणार नाही, तर मी पण त्यांचा प्रचार केला की बस हेच पाहिजे होतं, असाच लीडर पाहिजे होता की जो म्हणेल की मी कोणत्याही माफियाला नाही देणार तिकीट। पण हारल्यानंतर मात्र पुन्हा माफिया लोकांसोबतच गेले। तेव्हा मला वाटलं की आता बुलडोझर बाबाला यावंच लागतंय। बुलडोझरचे सीन तर मी तुमच्या सिनेमांमध्ये पण पाहिले आहेत, पण आता तुम्ही बुलडोझरवर गाणं लिहिलं आहे। हो, मी म्हटलं ना की मी त्या दिवशी फॅन झालो होतो अखिलेश भाऊंचा, जेव्हा त्यांनी म्हटलं होतं की माफियाला तिकीट देणार नाही। पण नंतर जेव्हा असं दिसलं की ते बिनधास्तपणे सगळ्या माफिया लोकांना पाठिंबा देऊ लागले, त्यांचा प्रचार करू लागले, तर म्हटलं की आता बुलडोझर बाबांना आणावंच लागेल आणि मला गावंच लागेल। आणि मग मी गायलो घुस जाला बिलिया में सांप बिच्छू गोंजर, चलेला जब चाँप के बाबा का बुलडोजर, चलेला जब चाँप के। एक प्रश्न अजून घेऊ शकतो? तुमचं गाणं खूप जास्त पॉप्युलर झालं होतं, हिट झालं होतं, योगी तो आएंगे। योगी तर आता आलेच आहेत, तर एकदा जर तुम्ही गाणं गायलं असतं तर मजा आली असती। नक्कीच नक्कीच नक्कीच। चाहे जितना जोर लगा लो,
चाहे जितना शोर मचा लो, जीतेगी बीजेपी ही, आएंगे फिर योगी, आएंगे फिर योगी। जनता आहे ती तुम्हाला पसंत करते, एक फिल्म स्टार म्हणून, एक भोजपुरीचा स्टार म्हणून, एक सिंगर म्हणून. ते काम सोडून तुमचा वेळ राजकारणामध्ये घालवत आहात. नाही 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 नाही, मी असं नाही करत आहे. मी कसं करतो तुम्हा लोकांना सांगतो. मी आझमगडमध्ये शूटिंग करत असतो आणि शूटिंगच्या दरम्यान जिथे शूटिंग चालू आहे तिथेच कम्प्युटर लावला जातो, तिथेच ऑफिस बनवलं जातं आणि कोणाचं काही काम आहे तिथेच लेटर टाईप केलं जातं आणि लगेच मोदीजींना पाठवायचं तर मोदीजींना, योगीजींना पाठवायचं तर योगीजींना. जिथे जे काम आहे तिथून आम्ही ते काम करतो. असं नाही की आम्ही आमचं काम सोडून दिलंय किंवा जनतेचं काम सोडून दिलंय. त्यांचंही काम करत असतो आणि आमचंही काम करतो. आता म्हणजे बघा, ज्या विचारधारेला आम्ही सपोर्ट करायला उतरलो आहोत, जर आम्हाला वाटतं की सपने नहीं सच में हकीकत बुनते हैं, इसीलिए तो सब मोदी को चुनते हैं. तर जे प्रत्येक हिंदुस्थानीचं स्वप्न आहे की माझा देश एक विकसित राष्ट्र बनावं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर मोदीजी दिवस रात्र एक करत आहेत, तर मला वाटतं की काही वेळ जर आम्हाला लोकांना त्यासाठी द्यावा लागला तर दिला पाहिजे आणि आम्ही नक्कीच देऊ. जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो. तुम्ही ऍक्टर असण्याबरोबरच पॉलिटिशियन पण आहात आणि आजमगडमधून निवडणूक पण जिंकलात. यावेळेस काहीतरी कमी राहिली होती. पुढच्या वेळेसाठी काय तयारी आहे तुमची, जेणेकरून या ज्या कमतरता होत्या त्या पूर्ण होतील? ही तयारी आहे, म्हणूनच आम्ही आपकी अदालतमध्ये येऊन बसलोय. याहून मोठी काय तयारी असणार आहे ना. म्हणजे मला वाटतंय की हिंदुस्थानातील जेवढे पण दिग्गज सेलिब्रिटी असतील, नेते असतील, ते सगळे लोक इथे येऊन गेलेत आणि सरांनी मला हे सौभाग्य दिलं आहे की आता मी ह्याहून काय माझ्यासाठी असेल.